सर्वांसाठी आनंदाची बातमी, नवीन योजना सुरू, बांधकाम कामगार योजना। यामध्ये मोफत तुम्हाला 40 वस्तू दिल्या जात आहे। वाटप देखील सुरू झालेलं आहे। यामध्ये शिलाई मशीन असेल, प्रिंटर असेल, कॉम्प्युटर असेल, याचप्रमाणे 30 भांडी, सायकल, तर अशा विविध वस्तू यामध्ये आहे। तब्बल 40 वस्तू बांधकाम कामगारांना जे की यामध्ये पात्र आहेत तर अशांना 30 भांड्याचा सेट इथं मिळणार आहे। अत्यावश्यक 10 वस्तू जे की आता किटमध्ये कोणकोणत्या वस्तू मिळत आहे याचप्रमाणे जर तुम्हाला या वस्तू पाहिजे असेल 40 वस्तू, यासाठी अर्ज कसा करायचा हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। 30 स्टीलची भांडी तुम्हाला इथं मिळत आहे जे की आता बांधकाम कामगारांना स्वयंपाकासाठी जे की भांडी इथं मिळत आहे। एकूण 6 वस्तू मिळत आहे। यामध्ये स्टीलचा डबा मिळत आहे, एक मोठा तुम्हाला जे की पाण्याचा जग मिळणार आहे। याचप्रमाणे पाण्याचा मोठा एक हांडा मिळणार आहे। याचप्रमाणे पाण्याची कळशी मिळणार आहे, एक घागर, टोपले मिळणार आहे। त्याचप्रमाणे टोपले मिळणार आहे लहान झाकणासह। स्टीलची एक कढई तुम्हाला यामध्ये मिळणार आहे। यानंतर यामध्ये तुम्हाला मिळणार आहे ताट 4 मिळणार आहे, वाट्या तुम्हाला 4 मिळणार आहे, पाण्याचे ग्लास 4 मिळणार आहे। याचप्रमाणे लहान चमचे तुम्हाला 6 मिळणार आहे। याचप्रमाणे इतर वस्तू पाण्याचा जग असेल 1 मिळणार आहे तुम्हाला, मसाला डबा मिळणार आहे। याचप्रमाणे जे काही परात तुम्हाला मिळणार आहे। याचप्रमाणे भाजीपाला कापण्यासाठी एक सुरी मिळणार आहे। तर अशा एकूण 30 वस्तू तुम्हाला देण्यात येत आहे। याचप्रमाणे अत्यावश्यक वस्तूंमध्ये जे की तुम्हाला इथं मिळत आहे, यामध्ये सुरक्षा हेल्मेट तुम्हाला सेफ्टी हेल्मेट देण्यात येत आहे। डोळ्याच्या संरक्षणासाठी चष्मा तुम्हाला देण्यात येत आहे। याचप्रमाणे सुरक्षा बूट, सेफ्टी शूज तुम्हाला देण्यात येत आहे। पायात दुखापत होऊ नये याकरिता हँड ग्लव्स म्हणजे हाताच्या सुरक्षिततेसाठी तुम्हाला हँड ग्लव्ससुद्धा मिळणार आहे। जॅकेट मिळणार आहे। रात्रीच्या वेळी किंवा बांधकामगाराच्या साईडवर लांबून ओळखण्यासाठी तुम्हाला एक जॅकेट दिले जाते बांधकाम कामगाराच्या योजनेअंतर्गत। टूल बॅग एक तुम्हाला टूल बॅग दिली जाते साहित्य ठेवण्यासाठी। या व्यतिरिक्त टेप माप देखील दिले जाते जे की मोजणी करण्यासाठी। आता हे जे वस्तू आहे हे वस्तू बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत तुम्हाला तब्बल 30 वस्तू मिळत आहे। या योजनेचे जे काही उद्दिष्ट आहे, या योजनेच्या अंतर्गत जे की बांधकाम कामगार जे की नोंदणीकृत आहे तर ज्यांचं वय 18 ते 60 वर्ष आहे तर अशा बांधकाम कामगारांना ज्यांच्याकडे 90 दिवस काम केलेल्याचा पुरावा आहे तर अशा शेतकरी बांधवांना अगदी 1 रुपयामध्ये तुम्ही यासाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता। आता तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी सुद्धा तुम्हाला इथं शिष्यवृत्ती देण्यात येते आहे। यामध्ये 1ली ते 7वीसाठी वार्षिक तुम्हाला 2500 रुपये देते, 8वी ते 10वीसाठी 5000 रुपये प्रतिवर्षी, 11वी 12वीसाठी 10,000 रुपये प्रतिवर्षी। याचप्रमाणे पदवीधर अभ्यासक्रम असेल किंवा डिग्री कोर्स असेल तर प्रतिवर्षी 20,000 रुपये। वैद्यकीय पदवी जर असेल, मेडिकल फील्डमध्ये जर असेल किंवा इंजिनियर तर अशांना जे की मेडिकलमध्ये 1 लाख आणि जे की इंजिनिअरिंगसाठी 60,000 रुपये प्रतिवर्ष तुम्हाला इथं स्कॉलरशिप देण्यात येते। सामाजिक आणि सुरक्षा कुटुंब यामध्ये तुम्हाला लग्नासाठी तुमच्या मुलीच्या पहिल्या लग्नाच्यासाठी 30,000 रुपये। याचप्रमाणे महिलांच्या पहिल्या प्रसूतीसाठी जे काही पैसे इथे दिले जाते। याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या मुलीच्या नावे जे की 1 लाख रुपयापर्यंत देखील इथं अनुदान दिले जाते। आता आरोग्याचा विमा यामध्ये बांधकाम कामगाराचा मृत्यू जर बांधकाम काम करत असताना जर झाला तर 5 लाख रुपयाची मदत, नैसर्गिक मृत्यू जर झाला तर 2 लाख रुपयाची मदत, अंतिम संस्कारासाठी 10,000 रुपये, अपंग जर झालं कोणी हँडिकॅप तर 2 लाखापर्यंत आर्थिक मदत। याचप्रमाणे त्यांना विमा देखील त्यांच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी दिला जातो। यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र, आता यामध्ये कोणकोणते कागदपत्र इथं तुम्हाला लागणार आहे, यामध्ये वयाचा पुरावा, यामध्ये तुम्हाला आधार कार्ड किंवा शाळेची टीसी किंवा जन्माचा दाखला लागणार आहे। 90 दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र, हे तुम्हाला 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ठेकेदार किंवा इंजिनियरकडून घ्यायचं आहे। आता रहिवासी पुरावा, यामध्ये तुम्ही रेशन कार्ड, लाईट बिल देऊ शकता। ओळख प्रमाणपत्र, यामध्ये मतदान कार्ड किंवा आधार कार्ड, बँकेचं पासबुक लागणार आहे आणि फोटो तुम्हाला यासाठी लागणार आहे। मोफत यामध्ये बांधकाम कामगारांना 30 वस्तू अगदी मोफत इथे दिल्या जात आहे। याचप्रमाणे अत्यावश्यक 10 वस्तू जे की बांधकाम कामगारांना इथं देण्यात येत आहे। आता अर्ज कसा करायचा आहे, सर्वात आधी तुम्हाला बांधकाम कामगारांच्या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे। वर्कर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे। यामध्ये वर्कर रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकल्याच्या नंतर डिटेलमध्ये तुम्हाला माहिती टाकायची आहे। आधार नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला वैयक्तिक माहिती भरायची आहे, म्हणजे तुमचे नाव, गाव, तालुका, जन्मतारीख, मेल आहे या फिमेल आहे, वैयक्तिक माहिती अचूक तुम्हाला भरायची आहे। नॉमिनी डिटेल्स म्हणजे तुमच्या वारसदाराची डिटेल्स भरायची आहे आणि 90 दिवस काम केलेल्याचा जे काही पुरावा त्यामध्ये टाकायचा आहे।
तुम्ही कुठे काम केलेलं आहे, त्या मालकाचे नाव, कोणता ठेकेदार आहे, कोणता इंजिनियर आहे, ते तुम्हाला ती बेसिक माहिती द्यायची आहे. कागदपत्र अपलोड करायचे आहे. तर तुमचा जे काही अर्ज आहे, इथं बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत तुम्ही इथून अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर यामध्ये 30 भांडी इथं बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत मिळत आहे. त्याचप्रमाणे अत्यावश्यक 10 वस्तू, जे की एकूण मिळून 40 वस्तू बांधकाम कामगारांना इथं देण्यात येत आहे. सायकलसाठी वेगळं अनुदान मिळते तुम्हाला, वॉटर फिल्टर मिळते, त्याचप्रमाणे शिलाई मशीन, अशा भरपूर जे काही वस्तू आहेत. त्यानंतर सेफ्टी बॉक्स जे काही तुम्हाला इथं देण्यात येते. तर लगेच अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.